मित्रांनो नमस्कार. आज तुम्हाला मी या वीड कटरबद्दल सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा लांब होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा वीड कटर जो आहे हा आहे जर्मन कंपनी स्थिलचा आणि ज्यावेळेला आम्ही तो घेतला त्यावेळेला आमच्या लक्षात आल्या नाहीत काही गोष्टी, त्या मी आज तुम्हाला सांगतो. म्हणजे जर तुम्ही कधी खरेदी कराल तर या बारीक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल. तर ही जी बाजू आहे ह्याची ही खरं तर मेटलची असणं गरजेची आहे, कारण ह्याचा संबंध जो आहे तो डायरेक्ट जमिनीशी येतो आहे. तर ही मेटलची न घालता त्या कंपनीने हे प्लास्टिकची घातली आहे. त्यामुळे ही अशी हा जो एक इथं स्पेअर पार्ट त्याने दिलेला असतो तो काढताना हे तुटून गेलं. मग मी माझ्या मित्राकडून सल्ला घेऊन, ही फार काही कॉस्टली नाही आहे वस्तू, ही साधारणपणे 50 रुपयाला तुम्हाला मिळते, पण ही फार महत्त्वाची आहे. तर हे जे आता नवीन एक टेक्निक आलेलं आहे, पुन्हा हे चायनीज आहे, हे जर्मन नाही आहे. तर हे एवढेसे ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे हे घालायचे आहेत आणि आपण हा वीड कटर अगदी सहजरित्या वापरू शकतो. तर हे एक सिंपल टेक्निक जे नवीन आता चायनाकडून आलेलं आहे ते मला वाटते इतर भागामध्ये महाराष्ट्राच्या प्रचलित आहे, लोक वापरत आहेत ऑलरेडी, पण आमच्याकडे यायला जरासा वेळ लागला. तर मित्रानं ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मी हा स्पेअर पार्ट आणला आहे आणि हा बसवला आहे आणि आज हे मी फिटिंग करणार आहे. आणि हे फिटिंग करून झालं की साधारणपणे उद्या किंवा परवा जे घरासमोर सगळं गवत उगवलेलं आहे ते सगळं गवत साफ करायचं काम हातामध्ये घ्यायचं आहे. तर एक छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती. जी लोक वापरतात किंवा ज्या लोकांना खरेदी करायचं असेल त्या लोकांनी या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. तर हा जो पार्ट आहे तो इथं असा समोर बसतोय. सिंपल आहे, हे फार काही टेक्निकल गोष्टी नाही आहेत ह्या. आणि हे इथं समोर बसलं की हे टाईट करायचं आहे आणि टाईट करून मग मशीन सुरू केलं हे की ऑटोमॅटिक हे सुरू होतं. तर हे एक सिंपल गोष्ट आहे, पण ती करण्यासाठी सुद्धा काही गोष्टींची याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. घेताना आमच्या लक्षात येत नाहीत काही गोष्टी आणि त्याच्यानंतर मग असा काहीतरी प्रॉब्लेम झाला की आपल्याला त्या सुचतात. तर ही छोटीशी अपडेट होती. उद्या किंवा परवा ज्यावेळेला आम्ही साफसफाई सुरू करू त्यावेळेला तुम्हाला बाकीचे अपडेट देतो या विषयाबद्दल. नमस्कार.